735 वर्ष झाली जवळजवळ पंढरीची वारी संत नामदेवानी आणि संत ज्ञानोबानी सुरू केली असतो. 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. गावगाड्यातला शेताभातातला माझा शेतकरी पांडुरंगाला साकडं घालायला त्याचा आशीर्वाद घ्यायला जात असतो आणि त्यांचे आम्ही वारसदार आहोत. आणि म्हणून आज आम्ही वारकरी या वेशामध्ये किंवा वारकरी वेश धारण करून इथं आलेलो आहे. ही आमची परंपरा आहे. ही परंपरा आज मी जपण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. महायुती सरकारच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. आजपासून पावसाळी अधिवेशन सुरुवात होत आहे आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वारकऱ्याचा वेशभूषा धारण करून आपल्या सदामुखोत हे विधान भवनात आले. जय हरी माऊली. जय हरी माऊली. रामकृष्ण हरी. वारकऱ्याचा वेश परिधान केल्यानंतर एक वेगळंच फील येत असेल. नाही, महाराष्ट्र हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे. साधू संतांची ही भूमी आहे. 735 वर्ष झाली जवळजवळ पंढरीची वारी संत नामदेवानी आणि संत ज्ञानोबानी सुरू केली. पुढे तुकोबानी ही वारी सुरू ठेवली आणि लाखो शेतकरी हा पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतो. 18 पगड जातीचे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. गावगाड्यातला शेताभातातला माझा शेतकरी पांडुरंगाला साकडं घालायला त्याचा आशीर्वाद घ्यायला जात असतो. आणि म्हणून आज आम्ही गोपीचंद पडळकर आणि मी हे आम्ही गावगाड्यातली पोरं आहोत, शेताभातातली लेकरं आम्ही आहोत. आणि म्हणून आम्ही इथं पांडुरंगाचा सांगावा घेऊन, माझ्या वारकऱ्यांचा सांगावा घेऊन या आज विधान भवनामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे की इडापिडा टळून दे आणि खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्याला सुख देणारी व्यवस्था येऊन दे, ही मागणं घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. भाऊ, पण सत्ता तर तुमचीच आहे, त्यामुळे आता तुम्ही शेतकऱ्याचं गाऱ्हाणं घेऊन विधान भवनात आलात. नाही, लाखो शेतकरी आज वारीमध्ये पायी चालत आहे आणि त्यांचे आम्ही वारसदार आहोत. आणि म्हणून आज आम्ही वारकरी या वेशामध्ये किंवा वारकरी वेश धारण करून इथं आलेलो आहे. ही आमची परंपरा आहे. ही परंपरा आज मी जपण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण या व्यवस्थेमध्ये सुटाबुटातले बाबू येतात, पण गावगाड्यातला शेताभातात राबणारा माझा शेतकरी पांडुरंगाच्या दिशेनं ज्या वेशात निघालेला आहे तो वेश घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. त्यामुळे मला सरकार कुणाचं याला महत्व नाही. सरकार हे शेतकऱ्यांचं आहे, राज्यातल्या जनतेचं आहे आणि देवाभाऊंचं सरकार हे निश्चितपणानं शेतकऱ्याच्या बाजूचं आहे. भाऊ, सरकारला एक जो निर्णय घेतला होता त्यांनी आता हिंदी सक्ती करण्याच्या संदर्भामध्ये, तो सरकारला मागे घ्यावा लागला. ही सरकारला कुठेतरी आपली चूक असल्याचं लक्षात आलेलं आहे. असं काही सक्ती वगैरे अजिबात असत नाही. लिहायची वाचायची सक्ती कसली आली? आणि आमच्या पोरांनी हिंदी बोलू नये, इंग्लिश बोलू नये हे कुणी सांगितलं बरं? अरे, जो मराठी समाजामध्ये, मराठा समाजामध्ये, मराठा मातीमध्ये जन्माला येतो तो आपोआपच मराठी बोलायला लागतो. त्याचं गुरु आई बाप असतात, लिहायला वाचायला शिक्षक ठेवतात. आणि आता सगळी पोरं आमची हिंदी मालिका बघायला लागलेली आहेत, हिंदी गाण्यावरती डान्स करायला लागलेले आहेत. अरे, भाषा जेवढ्या जास्त येतील तेवढे प्रगतीच्या अनेक मार्ग, अनेक पूल तयार होत असतात. आणि मला वाटतं की जे ह्यावर बोलत आहेत त्यांची मुलं नेमकी कुठल्या शाळेत शिकली एकदा त्यांनी जाहीर करावं. ठाकरे बंधू एकत्र येणार होते उद्याच्या, म्हणजे 5 तारखेला 5 जुलैला जो मोर्चा होता त्यामध्ये सरकार विरुद्ध एकत्र येणार होते. आता महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला आनंद वाटायला लागला होता. दोघं भाऊ एकत्र आले तर कसं वाटतं तुम्हाला? या कुणी एकत्रित यावं येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि सगळ्या समाजानं एकत्रित यावं, गुन्ह्या गोविंदानं राहावं या विचाराचे आम्ही. धन्यवाद. हे होते सदाभाऊ खत. यांचं म्हणणं असं आहे की मराठी सोबत हिंदी देखील शिकायला पाहिजे, कारण की आता तरुण पिढी ही हिंदीचे चित्रपट बघते आणि हिंदीमध्ये चर्चा करत असतात, त्यामुळे त्यांना हिंदी बोलणं देखील गरजेचं आहे, त्यामुळे शिकली पाहिजे असं देखील त्यांचं मत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला विरोधकांनी हिंदीच्या सक्तीवरनं सरकारला धारेवर पकडलं आणि त्यानंतर सरकारला जो आपला GR काढला होता 1ली ते 5वी पर्यंत हिंदीचं सक्तीकरण, तो मागे घ्यावा लागला, तो रद्द केला गेला. थेट मुख्यमंत्र्यांनीच काल पत्रकार परिषद घेऊन या निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. त्यानंतर आपण जर बघितलं तर राज्यामध्ये विरोधक आता आक्रमक झालेले, आक्रमक या अर्थी
की आता सरकारला 2 पावलं नाही 5 पावलं मागे जाऊन आपला हिंदी सक्तीकरणाचा निर्णय जे रद्द करावा लागला. त्यामुळे हे सरकारचं पहिलं अपयश देखील मानलं जात आहे. त्यामुळे आता सरकार या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होऊ राहिली आहे आणि ह्या अधिवेशनामधनं पहिल्या दिवसापासूनच सरकारवर विरोधक आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संदेशसह प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. म्हणजे लेट्सअप मराठी, सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.